माझे श्रीगुरु परमपूज्य सुनीलदादा यांना साष्टांग नमस्कार करतो. तसेच आदरणीय सौ शैलजाताई यांना साष्टांग नमस्कार करतो. नीलाताई दातार, आदरणीय नीलाताई दातार यांना साष्टांग नमस्कार करतो आणि सर्व श्रोतेजन आपणालाही साष्टांग वंदन करतो. आणि आज आपण बुधवारी जे याच्या पूर्वीचा जो खंड झालेला आहे, आपला भाग झालेला आहे शैलजाताईंनी घेतलेला, त्याचं आपण चिंतन करूया. त्याच्यापूर्वी ताईंनी आपल्याला तपाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. कायिक तप आणि वाचिक तप झालेलं होतं मंगळवारी, आणि अशा तपामुळे आम्हाला सम्यक ज्ञान प्राप्त होणार आहे, हे पण आपल्याला सांगितलं होतं. त्यानंतर मागच्या भागामध्ये ताईंनी आपल्याला काय काय सांगितलेलं आहे, की पुन्हा वाचिक तपाचा भाग त्यांनी घेतला, मानसिक तपाचा 4 भाग त्यांनी घेतले, मुख्य तप काय आहे हे सांगितलं, तप कसं चिंतनशील असावं हे सांगितलं, सम्यक ज्ञान म्हणजे काय हे सांगितलं, केव्हा सम्यक ज्ञान आपल्याला होईल हे सांगितलं, ज्ञान कशावर अवलंबून आहे ते सांगितलं, ज्ञान कशाला म्हणतात आणि कशाला म्हणत नाहीत ते पण सांगितलं. त्याचं थोडक्यात आपण सार पाहूया. माऊलीचा दृष्टांत सांगितला त्यांनी, की मोठ्या झाडांना पाणी देतो तेव्हा बाजूचं गवत पण जगत असतं. हे तसं आमचं बोलणं असलं पाहिजे. कसं पाहिजे? एकाला उद्देशून जे बोललं जातं त्यापासून सर्वांचं हित झालं पाहिजे. पण आपलं तसं नसतं. आपली काय चूक होते, तर व्यवहारामध्ये आपलं बोलणं कसं असतं, लेकी बोले सुने लागे असं असतं. तसं आपलं नसावं, हे ताईंनी अधोरेखित करून सांगितलं. तसं टॉन्टिंग आपण करू नये. आमच्या बोलण्याने समोरच्याचा अविचार नष्ट झाला पाहिजे, असं आमचं बोलणं असावं. बोलताना मुद्दा दुसरा असा आहे, बोलताना एखादी कन्सेप्ट चुकली तर ताबडतोब दुरुस्त झाली पाहिजे. याच्यासाठी काकांचा दृष्टांत, काकांचं एक उदाहरण दिलं आपल्याला. काकांनी सांगितलं की प्रपंच हा संघर्षमय असतो, आणि त्यांनी आपला जो जुना कन्सेप्ट होता, प्रपंचात त्रास नाही, हा खोडून काढला. हे आपल्याला अंतःकरणाचा निर्णय हा ताबडतोब घेता आला पाहिजे. तिसरा मुद्दा, आमचं बोलणं अमृताप्रमाणे अवीट असावं. म्हणजे बोलणं संपूच नये, ऐकतच राहावं असं वाटलं पाहिजे. याचं कारण शब्दामध्ये रस असा नव्हे, तर तत्वाचं नीट प्रतिपादन आमच्या वाणीतून व्हावं, हा त्याचा उद्देश आहे. मानसिक तप म्हणजे काय हे छान सांगितलं. त्याचे 4 पैलू आपल्याला सांगितले. मानसिक तप म्हणजे मनाची प्रसन्नता असणे, मनाची सम्यक स्थिती असणे, मनोनिग्रह असणे आणि वृत्तीचं मौन असणे. तर वृत्तीचं मौन कसं होईल? आपल्यातला कोणता दोष गेल्यावर वृत्तीचं मौन होईल, तर दुसऱ्याचा दोष दाखवायची आमच्यामध्ये खुमखुमी नसावी, हे आपल्याला समजावून सांगितलं. त्यानंतर मानसिक प्रसन्नता, मनाची प्रसन्नता कशी असली पाहिजे ते सांगितलं, की आपली प्रसन्नता बिघडेल असं काही चिंतन करायचं नाही. त्याच्यासाठी दुसरा उद्देश सांगितला, की पाप पुण्याचा सतत विचार सामान्य मनुष्य करतो, तसा आपण विचार करू नये, कारण आपल्याला पाप पुण्याच्या पलीकडे जायचं आहे. त्यानंतर मनाची प्रसन्नता जर टिकवायची असेल तर आपण काय केलं पाहिजे? मनाला संपूर्ण विषयापासून निवृत्त केलं पाहिजे. मन हे विषय रहित केलं पाहिजे. आपलं कसं आहे, विषयाचा उपभोग आपण घेत राहतो, परंतु तो गरजेपुरता घेतला पाहिजे. मानसिक तपाचं तिसरं उदाहरण देताना मनाची सम्यकता कशी असते याबद्दल ताईंनी सांगितलं, की सम्यकता हा शब्द आपल्याला लवकर कळत नाही. त्यामुळे त्यांनी खूप सोपं आपल्याला करून सांगितलं, की मनाला एका लेव्हलला ठेवलं पाहिजे, स्थिर ठेवलं पाहिजे. हे लेव्हल म्हणलं की आपल्याला कळतं बघा. मग मन साम्यदशेला येतं. मग लेव्हल कशी आणायची? इष्ट, अनिष्ट, प्रिय, अप्रिय, अनुकूल, प्रतिकूल या गोष्टीमध्ये आपलं मन हेलकावी खाल्लं नाही पाहिजे, दोलायमान झालं नाही पाहिजे, तर आपलं मन स्थिर होईल. मग ही साम्य अवस्था आपल्याला कशी येईल? तर हे सदा सर्वदा सम असणारं जे तत्व आहे, त्या तत्वाचा सतत विचार करावा लागतो, आणि त्या तत्वावर मन आपलं आरूढ झालं पाहिजे. त्यानंतर मनोनिग्रह सांगितला. मनोनिग्रह म्हणजे काय? मनातल्या सगळ्या वृत्ती ज्या आहेत, ज्या विजातीय आहेत, त्यांचा निराश करायचा आहे आणि सजातीय प्रवाह निर्माण करायचा आहे. अशा तऱ्हेने ताईंनी आपल्याला मनाचे 4 पैलू सांगितले: प्रसन्नता, साम्यता, मौन आणि निग्रह. आणि हे चारही ला आपण टिक टिक करावं. अशा रीतीने आपला हा सेशन टिकचा आहे. म्हणजे हे पूर्वी ज्ञान आपल्याला झालेलंच आहे. आपल्याला गीतेमध्ये सगळं आपण शिकलेलोच आहोत. डोळे मिटून बसणे म्हणजे तप नव्हे, पाण्यात उभे राहणे म्हणजे तप नव्हे, तर
इंद्रियाची सहज प्रवृत्ती जी आहे तिच्यावर नियमन केलं पाहिजे, त्याला तप म्हणतात. मनोनिग्रह, बुद्धीचा निश्चय, त्याला तप म्हणतात. जर बुद्धीचा निश्चय होत नसेल तर तप करणं कठीण होईल. तपाचं चिंतनशीलता महत्वाची आहे असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर की मुख्य तप म्हणजे काय आहे? शरीर शोषणा या नाव तप, ते प्रारब्ध भोगानुरूप, हृदयी हरिचिंतने सद्रूप, हे मुख्य तप माझी. हा भाग आपल्याला समजावून सांगितला. त्यानंतर या तपामुळे काय होणार आहे, तर सम्यक ज्ञान होणार आहे आणि सम्यक ज्ञानाने आपल्याला आत्मा दिसणार आहे. काका म्हणतात, असं सांगितलं की सर्वदा सत्याचे पाळणे, सर्वदा तपाचरणे, सर्वदा सत्य ज्ञाने दिसे आत्मा. खेळतोस ना ते डब्याच्या जवळ आहे तर तेच बंद करावं लागतं. साधनेने आम्हाला सम्यक ज्ञान होणार आहे. त्यानंतर सम्यक ज्ञान म्हणजे काय हे सांगितलं. सम्यक ज्ञान म्हणजे संशय विपर्य रहित ज्ञान, हे आपल्याला खूप समजावून सांगितलं. त्याच्यासाठी पेढ्याचं उदाहरण दिलं, त्याच्यासाठी पेनचं पण उदाहरण दिलं आहे. आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान मला व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी शुद्ध सोनं कसं असतं ते माझ्यासाठी शुद्ध असतं, सोनारासाठी शुद्ध असतं आणि चोरासाठी पण शुद्ध असतं, असं यथार्थ ज्ञान आपल्याला आत्म्याचं व्हायला पाहिजे. हे पेनचं उदाहरणाने खूप छान समजावून सांगितलं. आपल्याला ब्रह्मज्ञान नको आहे यासाठी वृक्षाचं उदाहरण सांगितलं. ज्ञान हे वस्तूच्या स्वरूपावर अवलंबून आहे, ते कसं आहे हे पण आपल्याला समजावून सांगितलं. याला ज्ञान म्हणत नाहीत. कशाला ज्ञान म्हणत नाहीत? डोळे बंद केले की निळा लाल प्रकाश दिसला, किंवा मी बोललेलो भविष्यवादमध्ये खरं झालं, किंवा मला सिद्धी प्राप्त झाली, त्याला आपण ज्ञान झालं असं म्हणू नये. ही वाक्य केराच्या टोपलीत टाकावी असं काका म्हणतात. मग काका कशाला आत्मज्ञान म्हणतात? तर जसं आहे तसं ज्ञान होणं याला आत्मज्ञान म्हणतात. गुलाबाचं फुल आहे तसंच दिसलं पाहिजे, जास्वंदीचं फुल दिसू नये. त्याच्यासाठी हनुमानाचं अशोकवनातल्या पांढऱ्या फुलाचं उदाहरण खूप छान दिलेलं आहे. तात्पर्य काय आहे? हा श्लोक 3 दिवस चालला, तर याचं तात्पर्य कुठपर्यंत आपण आलो की सत्य, तप आणि ब्रह्मचर्य या गोष्टी जर आमच्याकडून पाळल्या गेल्या तर आपल्याला सम्यज्ञान होईल. नित्य ब्रह्मचर्य म्हणजे संयमित जीवन, आणि नित्य चिंतनात रमणे म्हणजेच ब्रह्मचर्याचं स्वरूप आहे. ब्रह्मचिंतनामध्ये रमण्यासाठी आम्हाला विषय चिंतन सोडावे लागेल. याच्यासाठी वैराग्याचं पण उदाहरण दिलं आणि ते अनुष्ठान आम्हाला करावं लागेल. अशा रीतीने ताईनं आपल्याला ब्रह्म ऐक्यापर्यंत, चिदाभास हा मी ब्रह्म आहे हा इथपर्यंत आपल्याला ताईंनी नेऊन सोडलं. आणि आज आपण श्री गुरु सुनील दादांच्याकडून आज आपण अधिकार वाणीतून पुढचा मंत्र ऐकणार आहोत. रामकृष्ण हरी. काका आपण म्यूट आहात. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभात, पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्टात, पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रात, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः.
सदाशिवसमारंभाम् शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। अभाग्यासी करी भाग्यवंत, काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत, जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली। परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या चरणी साष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई यांच्या श्रीचरणी वंदन करतो। आदरणीय नीलाताई दाता यांना नमस्कार करतो। आपण सगळ्यांना नमस्कार करतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करू शांतीपाठाने। सगळेजण शांतीपाठ म्हणूया। नीलाताई रोज शांतीपाठ संस्कृतातलं म्हणतात, म्हणून डॉक्टर काकांचा ओवीबद्ध केलेला शांतीपाठ या ठिकाणी आपण म्हणूया। कानी ऐकावे यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही। इंद्र महान कीर्तिवंत, पूषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत अरिष्ट नाशो, जो चतुराननाचा पुत्र बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा। ओम शांती शांती शांती। तृतीय मुंडक प्रथम खंड आणि मंत्र क्रमांक 6। सत्यमेव जयति नानृतं, सत्येन पंथा विततो देवयानः, येनाक्रमन् तृषयो ह्याप्त कामा, यत्र तत्सत्यस्य परमं निधानम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। वाटचाल करण्याचे 2 मार्ग आहेत। ज्या वाटचालीने ब्रह्मरूप होता येतं, ज्या वाटचालीने मोक्ष प्राप्त होतो, त्या वाटचालीला देवयान मार्ग असं म्हणतात। मार्गाचे नामविधान आहे आणि सत्य स्वरूपावरून केलेली मोक्षाची जी वाटचाल आहे त्याला देवयान मार्ग असं म्हणतात। देवांनी ऋषींनी त्या मार्गावर जाऊन सत्यानुष्ठान केलं आणि ब्रह्मानुभव प्राप्त झाला। योग मार्गात त्याला सूर्ययान मार्ग आणि दुसऱ्या मार्गाला चंद्रयान मार्ग असं सुद्धा म्हणतात। नाव काही असो, देव ज्या ठिकाणी जाऊन पोहोचलेत, ऋषी मुनींनी ज्या ठिकाणी प्राप्ती करून स्थिर झाले, ऐक्य पावलं, आनंद रूप झाले,
त्या मार्गाला देवयान मार्ग असं म्हणतात. आता मला त्या मार्गाने गेलं पाहिजे ना, त्या मार्गाने जर जायचं असेल तर साधन एकच सांगितलं आहे आणि त्या साधनाचं नाव आहे सत्य. आपण ऐकलं आहे, सत्यमेव जयती नानृतम. सत्यमेव जयती नानृतम म्हणजे सत्याचाच विजय होतो, असत्याचा विजय होत नाही. आपल्याला हे वाक्य लक्षात येतं, छान पाठ झालाय आपल्याला, कारण आपल्या देशाचं हे ब्रीद वाक्य आहे. अशोक चक्राच्या खाली 3 सिंह आणि अशोक चक्र हे जे आपलं चिन्ह आहे, त्या चिन्हाच्या खाली लिहिलं असतं सत्यमेव जयते. याचा दुसरा अर्थ असा आहे, नानृतम, असत्याचा विजय होत नाही. पण वस्तुतः जर पाहिलं तर सत्याचा कधीच विजय होत नाही आणि असत्याचा कधीच पराभव होत नाही. हे सगळं बोलण्यातले वाक्य आहेत. मग वस्तुस्थिती वाक्य कोणते आहेत, थोडासा विचार करूया. आणि तो जर विचार आपल्या लक्षात आला तर सत्य मार्गाचं आचरण करणाऱ्या व्यक्तीचा विजय होतो, असत्य मार्गाने आचरण करणाऱ्या व्यक्तीचा पराभव होतो. म्हणजे सत्यवादी जो पुरुष आहे तो देवयान मार्गाने ब्रह्मस्वरूपाला जातो. अनृतम जो असत्याला धरून, खोट्याला धरून चालतो त्याचा कधीही विजय होऊ शकत नाही. म्हणजे सत्याचा विजय होतो या शब्दाचा अर्थ सत्य मार्गाने चालणाऱ्या व्यक्तीचा विजय होतो, सत्याचरण करणाऱ्या धार्मिक लोकांचा विजय होतो. अधर्माचरण करणाऱ्या अनृत अधर्मी लोकांचा पराभव होतो. म्हणजे विजय आणि पराभव सत्याचा आणि असत्याचा न होता त्या मार्गाचं आचरण करणाऱ्या व्यक्तींचा होतो. सत्याला विजयही नाही आणि सत्याला पराभवही नाही. सत्याला जय नाही, सत्याला पराभव नाही. आणि म्हणून ज्यांनी सत्याला आपला धर्म समजून जीवन जगलं त्याचा विजय आहे. म्हणून सत्यवादी पुरुषाकडून असत्यवादी पुरुष पराभूत होतो. मग आता मी कसं जगावं, सुरू झाला विषय. दुसरं, सत्याचा कधीही पराभव होत नाही, असत्याचा कधीही विजय होत नाही. हे श्रुती वाक्य आहे, लक्षात ठेवाय. श्रुती वाक्य म्हणजे सुप्रीम कोर्ट. सत्यवादी पुरुषच जीवनामध्ये यशस्वी होतो. म्हणजे सत्याची ताकद किती आहे, सत्य सामर्थ्य संपन्न आहे, सत्य बलवान आहे. आणि म्हणून सत्याचं अनुसरण जो करतो तोच देवयान मार्गाला अनुसरतो. म्हणून आपली श्रुती सांगते सत्यम वद. ज्यामध्ये सर्व दोषांचा अभाव आहे असा जर कुठला मार्ग असेल तर तो सत्य आहे. म्हणून सत्य वक्ता जाणी शरीरधारी. म्हणून विजय कोणाचा होतो, शरीरधारी असणाऱ्या सत्य वक्त्याचा विजय होतो. केवळ सत्या नाही जय, असत्या नसे पराजय. शांकर भाष्यामध्ये आचार्य सांगतात आणि ओवी बद्धतेमध्ये डॉक्टर काका म्हणतात, केवळ नुसत्या सत्याला जय नाही आणि असत्याला पराभव नाही. जै शरीरधारी होय तैची असे. सत्याचा अनुसरण करणारा जो शरीरधारी व्यक्ती आहे त्याचा जय आहे. मग आता आम्ही सत्याचरण करावं की न करावं. सत्य हेची साधन अति प्रबळ ते जाण, ते विजय रूप निधान आत्मप्राप्तीचे.
सत्यच आत्मप्राप्तीचं विदयरूप निधान म्हणजे मार्ग सांगितलेला आहे. आता जर सत्याच्या मार्गाने आचरण करायचं असेल तर असत्याला थारा देऊन चालेल का हो? माझा विश्वास सत्यावर आहे की असत्यावर आहे हे माझं मला ठरवायचं आहे. काही लोकांना असं वाटतं की असत्य, खोटं जर आपण बोललो तर आपला प्रपंच नीट निभून जातो, चांगला होऊन जातो. परंतु त्यावेळ पुरता ती गोष्ट सॉल्व्ह झाल्यासारखी वाटते, नंतर त्याचे कॉम्प्लिकेशन्स अजून जास्त असतात. प्रेयस आणि श्रेयस. सत्याचरण करणारा श्रेयसाच्या मार्गाला जातो आणि असत्याचरण करणारा प्रेयसाच्या मार्गाला जातो. सत्य कळूनही न परवडल्यासारखं. त्यामुळे सत्याला समोर जाण्याची हिंमत नसते. सत्याला पाठ दाखवून असत्याकडे परत सुटण्याचा जनांचा कल असतो. एक पक्क लक्षात ठेवायचं की आम्ही सत्याचंच व्रत अंगीकारलं आहे. पुष्कळदा भयामुळे असत्याची कास धरल्या जाते, लोभामुळे असत्याची कास धरली जाते, विषयातल्या सुखाच्या आकर्षणामुळे असत्याची कास धरली जाते. तुम्ही जर सत्याची कास धरली असाल तर तुमच्या जीवनात सुरुवातीला जरी अडथळे आल्यासारखे वाटले तरी पुढचा मार्ग सुकर होत असतो. म्हणून प्रपंचात खोटंच बोलावं लागतं. पहिल्यांदा हे मनातून काढून टाकलं पाहिजे आम्ही लोकांनी. फार मोठा दोष आहे. एकदा माणूस असत्याने वागायला लागला की दुसऱ्याला फसवणे, दुसऱ्याच्या बुद्धीला फिरवून देणे, कपटीपणा करणे, आत एक आणि बाहेर एक असा दांभिकपणा करणे, दुसऱ्याचा मत्सर करणे आणि आपलं काम साधून घेणे असल्या प्रकारचा असत्याचा पाठपुरावा करणारा माणूस वाटचाल करत असतो. त्यावेळ पुरता जरी त्याचं काम निभल्यासारखं वाटत असलं तरी त्याची पारमार्थिक हानी झालेली असते. काही लोक आत एक आणि बाहेर एक आम्ही नाही तसं म्हणतात. हा सुद्धा एक दंभ आहे. मी आत एक आणि बाहेर एक असं वागतो हे म्हणणं दंभ आहे. आत एक आणि बाहेर एक वागणं हा स्वभाव आहे. गायनी जर म्हटलं की मी चाराच खाते, त्याचा काय अहंकार आहे? तेच तिचं खाद्य आहे. तसं सत्याने वागणं हा मनुष्याचा काय आहे? धर्म आहे. आणि आत एक आणि बाहेर एक न ठेवणं हे त्या क्रमप्राप्त सत्य धर्माचं अनुष्ठान आहे. आणि म्हणून जे आपण नाही पाहिलं, जे सांगितल्याने आमचं भलं होईल असं वाटतं, अशा गोष्टींनी आमचं नुकसान होतं. म्हणून समर्थ म्हणतात, मना सर्वथा सत्य सांडू नको रे. मना सर्वथा सत्य सांडू नको रे. 19 नंबरचा समर्थांचा श्लोक आहे. मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे, मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे.
आता सत्याचरण करायचं आणि सत्याचरण वदायचं, दोन गोष्टी याच्यात सांगितल्या आहेत. सत्याला कधीही सोडू नका. म्हणा सर्वथा सत्य सांडू नको रे, सर्वथा म्हटलाय, नेहमी म्हटलाय, कायम म्हटलाय. म्हणा सत्य सज्जना सत्य शोधून पाहे. सत्याचा शोध कसा घ्यायचा असतो, सत्य वदायचं कसं असतं आणि सत्याचं आचरण कसं करायचं, फार महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या. ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या. ब्रह्म जर सत्य आहे आणि सत्याचरण जर मी सोडलं तर मला ब्रह्म मिळेल का? काही काही अगदी साधे ठोकताळे आहेत, कॉमन सेन्सनी आपण जाणू शकतो असे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः. ब्रह्म जर सत्य आहे आणि मी जर अनृत म्हणजे असत्याचं कास धरली असेल तर सत्य ब्रह्माची प्राप्ती मला होईल काय? आणि एवढं समजल्यानंतरही जर मी व्यवहारापुरतं असत्य बोलत असेल, असत्य वागत असेल, असत्यानी जगत असेल, तर माझा सत्यावरचा विश्वास आहे, उपनिषदांचा अभ्यास आहे, हा दांभिकपणा होईल. आत एक आणि बाहेर एक. असंख्य साधक अशा चुका करत असतात आणि असंख्य ऋषीमुनी या मार्गाने वाटचाल करत असतात. असत्याला धरून चालणाऱ्या साधकांच्या जीवनात सत्य विलसेल का हो? जो दुःखाला धरून आहे त्याच्या जीवनात आनंद विलसेल का? मग जो असत्याला धरून आहे त्याच्या जीवनात सत्य विलसेल का? ब्रह्म शब्दाला निर्देशित करणारं सत्य हे महत्वाचं साधन आहे. ओम तत्सत इति निर्देशो ब्रह्मणस् त्रिविध स्मृता. ओम तत् सत इति निर्देशो, भगवद्गीता 17वा अध्याय. काय करू शकेल मी? सांगा मला, मी काय करू शकेल? सद्भावे साधुभावे च सदित्येतत् प्रयुज्यते. प्रशस्ते कर्मणि तथा सत्शब्दः पार्थ युज्यते. सद्भावे साधुभावे सदित्येतत् प्रयुज्यते. किती ठिकाणी सत वापरलाय बघा. सद्भावे सदित्येतत् सत्शब्दाः. पुन्हा म्हणतात यज्ञे तपसी दाने च स्थितीस सदिती चोच्यते. कर्मचैव तदर्थीयम सदित्येवाभिधीयते. सद इति चोच्यते, सद इति उच्यते, सदित्येतत् प्रयुज्यते. कर्म जर प्रशस्त करायचं असेल तर त्याच्यात सत्याचा संपूर्णपणे ओतप्रोतपणे सत्य भरलेलं असलं पाहिजे. जे खोटं वागतात, जे खोटं जगतात, त्यांच्या जीवनात सुखाव भास तयार होतो पण आनंद प्राप्त होत नाही. खूप जवळून पाहिलेत बरं का मी.
पाहायला मिळतात लोक असे. तसं कोणाचा उल्लेख करणं योग्य नाही, पण राजकारणामध्ये खोटंच खोटं बोलत फार माया जमवतात, पण त्यांचं जीवन अत्यंत हलाहल विष पिल्यासारखं दुःखी असतं. जनतेला दिसत असतं यांच्याकडे खूप उपलब्धी आहे, पण आतमध्ये त्यांच्या जीवनात अत्यंत दुःख असतं. म्हणून मना सर्वथा सत्य सांडू नको रे, सर्वथा सत्य सांडू नको. सत्याला कधीही सोडून जाऊ नये. तुकोबा म्हणतात, आम्ही सत्याचं व्रत अनेक जन्म सांभाळल्याने विठ्ठलांनी आमच्यावर कृपा केली. तुकोबांचं वाक्य आहे, आम्ही सत्याने अनेक जन्म सांभाळले म्हणून विठ्ठलांनी आमच्यावर कृपा केली. काकांनी त्यांच्या विवरणामध्ये याचा उल्लेख केलेला आहे, मुंडकांच्या विवरणामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. सत्याचरणाला जरा सुद्धा डाव ठेवता येत नाही, म्हणून उत्कर्ष प्रापंचिक कमी झाला तर चालेल, पण सत्य धरावं. पुन्हा या शब्दांनी गोंधळात पडू नका. उत्कर्ष किती व्हायचा हे प्रारब्धाने ठरलेलंच आहे. असत्याने आचरण केलं तरीही आणि सत्याने आचरण केलं तरीही जेवढं मिळायचं आणि जे मिळायचं ते मिळाल्याशिवाय राहत नाही, कारण प्रारब्ध आहे. आम्हाला वाटतं की आम्ही खोटं बोलल्याने आम्ही हे करू शकू, पण तसं नसतं. तुम्ही खरं बोललात तरी तुम्हाला तेवढंच मिळणार आहे, तुम्ही खोटं बोललात तरी तुम्हाला तेवढंच मिळणार आहे. फक्त हातचं आत्ता जे येत असलेलं आहे ते सुटून जातं, पण पुन्हा तेवढ्याच किमतीचं आपल्या हाती आल्याशिवाय राहत नाही, कारण प्रारब्ध कुणालाही चुकवत नाही. म्हणून सत्य धर्माचं अनुसरण केल्याने देवयान मार्गाचा विस्तार होतो. पंथा विततो देवयान. येनाक्रमत त्युषयो, येनाक्रमन तृषयो ह्याप्त कामाः. इथून आम्ही पूर्ण काम होतो, कामना नाहीशा होतात. कामना नाहीशा झाल्या म्हणजे प्रारब्ध संपून जातं असा अर्थ नका घेऊ. जनक निकाम होते, पण त्यांच्या थाटामध्ये आणि श्रीमंतीमध्ये काही फरक पडला नाही, कारण त्यांचं ते प्रारब्ध होत. नाथ महाराज निकाम होते, पण इजारदार होते. त्यांच्याकडे रोज पुरणपोळी होत होती, असं त्यांचं प्रारब्ध होत. तुकोबाही सत्याचरणी होते, जन्मानुजन्म सत्याचरण. तरीही तुकोबांचं ते प्रारब्ध होतं. तुकोबा अतिशय श्रीमंत होते. दुष्काळ सलग 3 वर्ष पडल्यानंतर त्यांची सावकारी बुडली आणि तुकोबांची व्यावहारिक दारिद्र्यता आली, पण पारमार्थिक श्रीमंती कायम राहिली. व्यावहारिक दारिद्र्यता प्रारब्धानुसार आली, पण पुरुषार्थाने पारमार्थिक श्रीमंती कायम राहिली. त्या श्रीमंतीला त्यांनी धक्का नाही लागू दिला सत्याचरणामुळे.
त्या श्रीमंतीला सत्याचरणामुळे धक्का न लागल्यामुळे तुकोबांचं जरा सुद्धा नुकसान करण्याची कोणाची ताकद नव्हती. आणि नुकसान होण्याने त्यांना कधीही दुःख होत नव्हतं. मुलं बाळ उपासमारीने गेले आहेत तुकोबांचे 2 मुलं. पहिली पत्नी तुकोबांची उपासमारीने गेलेली. पण पांडुरंगाचं भजन आणि चिंतन तुकोबांनी कधी सोडलं नाही. सत्य मार्गाचं अन्वेषण, मार्गक्रमण तुकोबांनी इतक्या बिकट परिस्थितीतही सोडलं नाही. आमची परिस्थिती एवढी वाईट आहे का हो तुकोबान एवढी? मग आम्ही सत्याला का सोडावं? एका कंपनीमध्ये घडलेलं उदाहरण सांगतोय, अगदी जवळचे आहेत ते. एका मुलाला 2-4 कंपनीमधून काढून टाकलं आणि नवीन कंपनीमध्ये त्याचा इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्याला छान उत्तर दिल्यामुळे कौतुक करण्यात आलं. त्याचं सिलेक्शन झालं आणि त्याला शेवटचा प्रश्न विचारला की आजपर्यंतच्या कंपनीमधून तुला का निघावं लागलं? आणि त्यांनी सांगितलं की माझ्यामध्ये मानसिक विकृती असल्यामुळे काही दिवसांनी मला कंपन्यांनी काढलेलं आहे. काय उत्तर दिलं त्यांनी? त्याच्या घरच्यांनी त्याला सांगितलं होतं की हे उत्तर तू देऊ नकोस. आणि तो म्हणला, गेल्या 4-6 कंपन्यांमध्ये मी लागल्यानंतर काही दिवसांनी हा प्रॉब्लेम आला आणि मला काढून टाकलं. त्यापेक्षा माझा असा असा प्रॉब्लेम आहे, मान्य असेल तर घ्या, नाही तर नका घेऊ. मी तर सांगणार यावेळेला. नंतर मग असा तुमचा प्रॉब्लेम आहे म्हणून मला काढून टाकलं, ही अपमानास्पद वेळ माझ्यावर यायला नको. मी खरं ते बोलेन. आणि तो बोलला. कंपनीचा जो मुख्य माणूस आहे त्याचा मुलगा तसाच होता. त्यांनी याला बोलवून घेतलं आणि सांगितलं की बेटा, तू असा असताना हे सांगण्याची तू हिम्मत केली आहेस, ह्याचं मी कौतुक करतो. तू कायम माझ्या कंपनीत राहशील. तुझा अशा प्रकारे होणारा त्रास आम्ही सहन करू, पण तुला कंपनीतून कधीही काढणार नाही. सत्याचरण. हिम्मत लागते. आपले दोष, आपला गुन्हा, आपल्या चुका ऍक्सेप्ट करून सांगण्याची ताकद सत्याचरण देतं. म्हणून सत्य सामर्थ्य संपन्न आहे. सत्य अत्यंत बलवान आहे. म्हणून नायमात्मा बलहीनेन लभ्य येणार आहे पुढे. ज्याच्यामध्ये सत्य पेलण्याचं बल नाही त्याला आत्मप्राप्ती नाही होऊ शकत. म्हणून सत्यमेव जयते. मग नानृतम. थांबायचं बरं का. सत्यमेव जयते म्हटल्यावर थांबायचं. सत्याचाच विजय होतो, म्हणजे सत्याचरण करणाऱ्याचाच विजय होतो. नानृतम, असत्याचं आचरण करणाऱ्याचा विजय होत नाही. सत्येन पंथा विततो देवयाना. सत्य पंथ जो आहे ना, हा देवयान मार्ग आहे. आत्मप्राप्ती त्यांनीच होते. आणि स्पष्ट सांगितलंय, ह्याप्त कामाहा ह्य आप्त कामाहा. तोच आप्त काम म्हणजे तृप्त होतो. आठवतं का? नेहमी उपनिषदांचा अभ्यास करायचा
म्हणजे भगवद्गीतेला जवळ ठेवावंच लागतं. प्रजेहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्ततोच्यते. काय म्हणतो भगवद्गीता मदतीला आली ना. उपनिषद सोपं कसं करून घ्यावं हे भगवद्गीतेने शिकवलंय, आणि उपनिषद आतमध्ये कसं रुजावं हे शांतीपाठामुळे कळतं, हे सद्गुरूंच्या कृपेमुळे कळतं. अत्युत्कृष्ट मार्ग हा यत्र सत्यम तस्य परमम निधानम, यत्र तत्सत्यम स्य परमम निधानम, जिथे ते सत्य आहे तिथे परमश्रेष्ठ परमपूर्ण पदाकडे निधानम मार्गस्थ होतो. सत्याची देवयान जाण नसे असत्याचे वळण, चतुर्थ पुरुषाचे निधान शेखी दिसे. काका म्हणतात असत्याचं थोडस सुद्धा वळण मिळू देता कामा नये. तर मोक्ष, चतुर्थ पुरुष म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष. मोक्ष हा चतुर्थ पुरुष आहे. धर्माचरण म्हणजे सत्याचरण, आणि मोक्ष प्राप्ती म्हणजे आप्तकामता. या पद्धतीने मला वाटचाल करता आली पाहिजे. मंदाताई सांगतात, मला मोहनरावांनी सांगितलं की मंदाताईंचे मुद्दे मध्ये मध्ये तुम्ही घ्या. सत्यम ज्ञानम अनंतम, तैतिरीय श्रुतीचा उल्लेख मंदाताई करतात. त्यावेळेला सत्याबद्दल अत्यंत काकुळतीने बोलतात. सत्य हेच ब्रह्मप्राप्तीचं साधन आहे, आणि ब्रह्मस्वरूपामध्ये सत्याची परिसमाप्ती आहे. म्हणजे सत्याची वाटचाल कुठे जाऊन पोचते, तर ती ब्रह्मस्वरूपामध्ये जाऊन पोचते. म्हणून ब्रह्म सत्य स्वरूप आहे. ब्रह्म सत्यम. जगन मिथ्या. मग काही जण म्हणत असतील की मिथ्या जगामध्ये खोटं बोलायला काय हरकत आहे. नाही, मिथ्या जगामध्ये सत्य बोललो तर त्याचं मिथ्यात्व निघून जातं. जगताचं मिथ्यात्व मला बाधित करत नाही. आधी मिथ्या उभा राहावे, मग ते ओळखोनी सांडावे, पुढे सत्य ते स्वभावे अंगी बाणे. कसं ओळखायचं असते हो. अधिष्ठान सत्य आहे. काकांनी फार सुंदर या ठिकाणी दाखले दिलेले आहेत. सत्याचरणाचे दाखले देत असताना काका ब्रह्मसत्यम जगन मिथ्या असा दाखला देतात, आणि समर्थ कसा दाखला देतात. समर्थांचा दाखला देण्याची शैलीच काही वेगळी आहे. अति आदरे सत्य शोधून पाहे. पहिल्यांदा सत्याविषयी आदर मनामध्ये निर्माण होण्याची गरज आहे. समर्थांची पद्धत सांगतात बरं का, आता ही भक्ती मार्ग आहे. अति आदरे सत्य शोधून पाहे. सत्यच एकमेव रस्ता आहे. पहिल्यांदा निष्ठा पाहिजे, श्रद्धा पाहिजे सत्यावर. अति आदरे सत्य शोधून पाहे. जगी पाहता साचते काय आहे. अति आदरे सत्य शोधून पाहे. देवयान मार्गाविषयी आणि सत्य हेच आत्मस्वरूपा पर्यंत घेऊन जातं.
या निष्ठेने मला वाटचाल करावी लागेल. याला सत्याचरण म्हणतात, याला तप म्हणतात. अति आदरे सत्य शोधून पाहे. आम्हाला करता आलं पाहिजे हो असं. आणि हे करता येणं काहीच कठीण नाही. एकदा जर संकल्प केला ना की मी सत्याचरण करेन, तर तुम्हाला त्या संकल्पापासून कोणीच परावृत्त करू शकत नाही. म्हणा सज्जना सत्य शोधून पाहे. सत्य शब्दाचा अर्थ काकांनी अधिष्ठान असा केला आहे या श्लोकामध्ये. सत्य शोधून पाहे, अधिष्ठान शोधून पहा. अधिष्ठान शोधण्यासाठी सत्याचरण करावं लागेल, सत्यान्वेषण करावं लागेल, सत्याचा विचार करावा लागेल, सत्यानुषंगिक वाटचाल करावी लागेल. आणि म्हणून सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. आनंदम नाही म्हटलंय ब्रह्म. आनंद हा ब्रह्माचा व्यावृत्ती आहे. इथे त्यांनी अनंतम ब्रह्म तैतीय श्रुतीने म्हटलं आहे. म्हणतात ते आवर्जून म्हणतात आनंदम ब्रह्म नाही, अनंतम ब्रह्म आहे. सत्याची वाटचाल केली ज्ञानपूर्वक तर तुम्ही अनंत असलेल्या ब्रह्मरूप होता. त्याचा परिणाम आनंद रूप आहे. त्याचा परिणाम आनंद रूपता आहे. दुःख रूपता आम्हाला माहिती आहे, म्हणून व्यावृत्तीत आनंद म्हटलाय सच्चिदानंदात. पण आनंद हा ब्रह्माचा परिणाम नाही आहे. सत्य स्वरूपाचं ज्ञान झालं की आनंद विलसतो, आनंद प्रगटतो. आनंद परिणाम नाही आहे. ज्या गोष्टीचा परिणाम होतो परिणामामध्ये मूळ वस्तू नाहीशी होऊन जाते आणि दुसरी वस्तू दिसते. दुधाचा परिणाम दही आहे. दही दिसल्यानंतर दूध दिसत नाही. तसं सत्य ज्ञान आणि अनंत याचा परिणाम आनंद स्वरूपता आहे. त्यानंतर पुन्हा सुख दुःख स्पर्श करत नाही. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. त्यानंतर सुख दुःख स्पर्श करीत नाहीत. आता श्रुती त्या स्वरूपाबद्दल बोलायला चालली आहे. ते स्वरूप कसं आहे, ते कसं महान आहे. अनंत म्हटलंय ना. ते कसं दिव्य आहे, ते कसं प्रकाश स्वरूप आहे, ते कसं अचिंत्य आहे, ते कसं सूक्ष्माहून सूक्ष्म आहे, ते कसं प्रकाशमान आहे. ते सगळ्यांपेक्षा दूर असून सगळ्यांच्या जवळ आहे. त्या स्वरूपाला सगळे लोक पाहतात, पण ते स्वरूप कुठे उपलब्ध आहे ह्याचं विवेचन उद्याच्या मंत्रामध्ये श्रुती करते आहे. बृहश्च तद्दिव्यम अचिंत्य रूपम सूक्ष्माच तत्सूक्ष्मतरम विभाती दूरात सुदूरे तदिहांतिकेच पश्यत स्वीहैव निहितम गुहायाम. हा 7वा मंत्र आपण उद्या सकाळी घेऊया. सत्याचं अन्वेषण पुन्हा आज थोडं करूया आणि त्या अनुषंगिक उद्या वक्तव्यामध्ये सत्याच्याच बाबत सांगितलं जाईल. सत्याचं अन्वेषण, सत्याचं मार्गक्रमण, सत्य हा देवयान मार्ग कसा आहे आणि सत्यानेच आप्त काम कसा होतो. सत्यच आनंद रूप आहे. हे उद्याच्या
वक्तव्यामध्ये आपण शंकररावांकडनं ऐकणार आहोत आणि त्यानंतर मग 7वा मंत्र त्याचं पुढचं स्पष्टीकरण आपण घेणार आहोत. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. भंडारपुळ्याहून आलोय, गणपतीपुळ्याच्या जवळ. परमपूज्य मंदाताईंचं 3-4 दिवस सान्निध्य मिळालंय, प्रवचन मिळाली. अतिशय प्रसन्न निसर्ग आणि समुद्र यांच्या सहवासात राहायला मिळालं. मंदाताईंबरोबर जीवन जगायला मिळालं. त्या आनंदातून अजून बाजूला होता येत नाहीये. रामकृष्ण हरी. उद्या सकाळी पुन्हा भेटू. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. रामकृष्ण हरी काका. सुनीता रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अनघाताई रामकृष्ण हरी. गजानन मारावार रामकृष्ण हरी.